माझ्या एरियात एक रोड आहे मोहन दामोदर मार्ग तो हर्डीकर मार्ग. त्याच्यामध्ये रस्ता आपण विकास करतो, तो विकास करताना आपण काय करतो की रस्ते मोठे करतो. याच्यामध्ये प्रस्तावाला तर रस्ता कमी करायचा. आता जो रस्ता तुम्ही कमी करणार आहात तिथे आताच असा प्रॉब्लेम की तो 2 वे नाही आहे, त्याला बाजूला फुटपाथ नाही आहे आणि त्यावर रस्ता जो ज्या एंड होतोय तिथे जवळजवळ 2000 लोकांची वस्ती आहे आणि तिथूनच पोलीस कॅम्पला एक रस्ता जातो. जर तो मार्ग अरुंद झाला, पाठी आग लागली किंवा काय कोणाला इमर्जन्सी असली तर जर हा अरुंद रस्ता झाला तर तो रस्त्यामध्ये ना ॲम्ब्युलन्स जाऊ शकत ना फायर ब्रिगेड जाऊ शकत. मग त्याचा फायदा कोणाला आहे? जर आपण लोकांसाठी का उतरलोय, लोकांनी आपल्याला काम दिलेलं आहे, मत दिलेलं आहे, तर आपण लोकांसाठी काम करावं ना. तर माझा त्यालाच आहे की लोकांना असुविधा होईल. जर आग लागली किंवा काही इमर्जन्सी आली तर तिथून एकही हे फायर ब्रिगेडही जाऊ शकत नाही. तर त्या ह्याला मला विरोध होता. यामिनी जाधव तुमचं म्हणणं होतं सुरुवातीला की बोलायला दिलं नाही. जेव्हा त्यांना प्रस्ताव जेव्हा आला त्या म्हटलं की मला बोलायचं आहे म्हणून, आणि मी म्हटलं की हा लोकांच्या हिताचा नाही आहे तर मला ह्याचा विरोध आहे. तर त्यांनी माझं काही न ऐकून घेता त्यांनी तो प्रस्ताव मंजूर केला. त्यांनी हे सांगायला पाहिजे आपण व्हिजिट घेऊया. त्यांनी व्हिजिट घेतली का? मी माहिती घेतली. एका मिनिटात अशी काय माहिती घेतली त्यांनी? मी त्या एरियातली नगरसेविका आहे, माझ्याकडून माहिती विचारली का त्यांनी? माझ्याकडूनही माहिती विचारली नाही त्यांनी. एका मिनिटात असं काय त्यांना माहिती मिळाली ती मला त्यांनी सांगावी की एका सेकंदात कुठे आहे तो रस्ता, तर त्यांनी मला सांगावा. मी आताही तुम्हाला सांगू शकते कुठे आहे तो रस्ता. तर त्यांना एका मिनिटाचं त्यांनी एवढी माहिती मिळाली तर मग त्यांनी माझ्याबरोबर व्हिजिट का नाही ठेवली? मग तो प्रस्ताव त्यांनी राखून का नाही ठेवला? त्यांनी प्रस्ताव राखून ठेवायला पाहिजे होता. तो त्यांनी मंजूर का केला? माझा ह्याच्यावर विरोध आहे. मंजूर का केला? तुम्ही लोकहिताचं म्हणताय ना, काय लोकहिताचं आहे? मी प्रस्ताव राखून ठेवून माझ्याबरोबर व्हिजिट ठेवावी हे माझं म्हणणं होतं आणि तो रस्ता झाला तर 2000 लोकांच्या जीवाला धोका आहे हे माझं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी असं सांगितलंय की तो जो रस्ता आहे तो तिथे जास्त मोठा आहे आणि व्हिजिट ठेवा, प्रशासनाने काहीतरी विचार करूनच मग व्हिजिट ठेवा. लोकांना तिथल्या लोकांचं मत घ्या. तिथल्या लोकांना मत नाही येत ना. तिथे 2000 लोक राहतात. प्रशासन जर तुमचं बरोबर असेल ना तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत. लोकांचं मत घ्या. लोक काय प्रशासन ठरवणार का की लोकांचं काय हे? आता 4 वर्ष झाले प्रशासनच 2 निर्णय घेते. कुठले निर्णय प्रशासनाने लोकांच्या हिताचे घेतले ते सांगावे ह्यांनी प्रशासनाने. प्रशासनाचं ऐकून आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार करूनच आपण तो निर्णय घेतोय असं त्या म्हणतात. मग व्हिजिट घ्या ना आमच्या बरोबर. तुम्ही जो म्हणताय ना व्हिजिट घ्या, मी व्हिजिटची मागणी करते. व्हिजिट घ्या आमच्या बरोबर. बैठकीत यामिनी जाधव आणि तुमचं काही बोलणं झालंय का? बिलकुल नाही. बिलकुल नाही. डायरेक्ट प्रस्तावाला मी त्यांना सांगितलं की हा प्रस्ताव मला मंजूर नाहीये. त्यांनी माझं ऐकूनच न घेता त्यांनी हा प्रस्ताव प्रतिकूल अनुकूल काही बोलून न देता प्रस्ताव मंजूर केलेला आहे आणि त्याचा मला विरोध आहे. तुम्हाला एवढं वाटतं तर तुम्ही तिकडे या, त्या जागेवर माझ्याशी व्हिजिट घ्या आणि मग मी बोलते की कुठे रस्ता रुंद आहे. माझ्याकडे फोटोही आहे, मी तुम्हाला पाहिजे फोटोही दाखवते की किती रस्ता रुंद आहे. आत्ता ह्या क्षणाला जर तुम्ही एक गाडी गेली तर दुसरी गाडी येऊ शकत नाही तिथून. जर तो अरुंद झाल्यानंतर ॲम्ब्युलन्स तरी जाईल का? तिथल्या लोकांचं मत घ्या. तिथल्या लोकांना तुम्ही सांगितलेत का? प्रशासनाने तिथल्या लोकांना कुठेतरी एक चिठ्ठी लावता, मग ती त्या मोठ्या ह्याच्यावर सगळ्यावर टाका मोठ्याने की RL म्हणजे लोकांना काय करणार आहे. टाका तिथे प्रत्येक ह्याच्यावर की हा रस्ता अरुंद होणार आहे, तुम्हाला मान्य आहे का? मग बघू काय होतं ते.